पोलिसांच्या आणि तेही एखाद्या IPS अधिकाऱ्याच्या मनात आलं तर घटनेनंतर 5-7 महिन्यानं देखील कुठलाही पुरावा धागादोरा हाती नसताना देखील सुतावरून स्वर्ग गाठत पोलीस एखाद्या घटनेचा तपास लावून आरोपीला जेरबंद करू शकतात याचा अनुभव पंढरपूरकरांना नुकताच आला नव या घटनेनं पंढरपूरकरांचा पोलिसांबद्दलचा संपून चाललेला विश्वास दुणावला आहे. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. पंढरपूर दक्षिणेची काशी, अखंड हरिनामाचा जयघोष, टाळांचा किनकिनाट आणि भक्तीचा सागर असं पंढरपूर, सुखा समाधानानं नांदणारं पंढरपूर. पण इथंच एखादी क्रूर घटना घडते, रक्ताचा सडा पडतो आणि मग लोकांच्या मनाबद्दल पंढरीतल्या भक्तिभावा इतकीच क्रूरता देखील समोर येते आणि मग लोक खडबडून जागे होतात आणि प्रश्न निर्माण होतो पोलीस प्रशासनाचा. अशीच घटना पंढरपुरात 15 जुलै रोजी घडली. कुंभार गल्ली परिसरामध्ये सुखा समाधान राहणारं मायलेकराचं एक कुटुंब. मुलगा लखन जगताप हा खाजगी नोकरीच्या निमित्तानं 2 पैसे कमवून आणत होता, तर आई जयश्री जगताप त्याचं संगोपन करत होतं. लग्नाला आलेल्या मुलाला स्थळ बघून त्याचे 4 हात करण्याच्या प्रयत्नात असतानाच गल्लीतीलच शेजारी राहणाऱ्या काही तरुणांनी त्याच्यावरती सपासप वार केले आणि त्याला संपवून टाकलं. बाळावरती वार होत आहेत हे बघून स्वयंपाकघरात स्वयंपाक करणारी आई समोर आली. पुरावा समोर येईल आणि हा पुरावा आपल्याला संपवू शकेल याची शंका आल्याने आरोपींनी आईला देखील मारून टाकलं. असा हा निर्दय प्रकार पंढरपुरात घडला होता. पोलिसांनी 7 महिने तपास केला, अनेक CCTVचे फुटेज बघितले, गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच नाही. पोलिसांच्या हाती धागादोरा मिळत नव्हता आणि पोलिसांवरती टीका वाढत होती. समाजातून पंढरपूरच्या पोलिसांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं. अशाच वेळेला पंढरपूरचा DYSP म्हणून चार्ज घेतलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी या गुन्ह्यात लक्ष घातलं. एखाद्या IPS अधिकाऱ्यानं एखाद्या गुन्ह्यात लक्ष घातल्यानंतर काय घडू शकतं याचा प्रत्यय पंढरपूरकरांना आला. त्यांनी फाईल मागवून घेतली, तपासाला सुरुवात केली. शांत डोक्यानं पंढरपुरातील तत्पर असणाऱ्या 2 हेड कॉन्स्टेबलची मदत घेतली. त्यापैकी एक होते हेड कॉन्स्टेबल हेंबाडे आणि दुसरे शरद कदम. या दोघांनीही पंढरपूरच्या अनेक गुन्ह्यांचा तपास लावलेला होता. त्यांची बदली सोलापूरला झाली असली तर मुख्यालयातून या तपास कामी दगळे साहेबांनी त्यांना पंढरपुरात पाचारण केलं. घटनेची सविस्तर माहिती दिली. त्या दोघांना घटनेची माहिती होतीच. धागेदोरे मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. आरोपींच्या पर्यंत पोलीस पोहोचले देखील, पण पुरावा नसल्यामुळं पोलिसांना आरोपींना अटक करता आली नाही. त्यांना 2 वेळा पोलीस स्टेशनवरून माघारी सोडण्यात आलं. पोलीस स्टेशनवरून आपल्याला माघारी सोडण्यात आलं याचा अर्थ आपण आता निर्दोष सुटलो, आपण यातून बाहेर पडलो असं म्हणत एका आरोपीनं तर राजस्थान गाठलं. पण गुन्हेगारी प्रवृत्ती माणसाला थांबू देत नाही. 7 महिन्याच्या कालावधीनंतर पोलीस त्याच्या मोबाईलवरती, लोकेशनवरती, त्याच्या संदेशावरती, इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती लक्ष ठेवून होते. याची त्याला जाणीव नव्हती. 7 महिन्यानंतर त्यानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली, कहाणी कुछ और थी और दिखाई कुछ और गई. पोलिसांनी ही पोस्ट वाचली आणि पोलिसांचे तर्कवितर्क सुरू झाले. यामधला आरोपी हाच असल्याची पोलिसांनी खात्री पटली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पोलिसांनी राजस्थान मधून आरोपी असणाऱ्या विशाल शिंदे आणि अथर्व शिंदे यांच्या मुसक्या वळल्या. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या या 2 आरोपींनी पोलीस खाक्या दाखवताच आपोआप कबुली दिली. यामध्ये तिसरा एक अल्पवयीन मुलगा असल्याचं देखील सांगितलं. त्याला देखील ताब्यात घेण्यात आलं, त्याची चौकशी करण्यात आली आणि घटनेचा तपास दुसरीकडे वळावा, आपला संशय येऊ नये म्हणून टीव्ही फुटेज दडवण्यासाठी त्यांनी मयत लखन जगतापच्या घरावरून उडी मारून आपल्या घरी प्रवेश केला होता. त्याचा टीव्ही फोडला होता, चंद्रभागेच्या पात्रात नेऊन टाकला होता. अक्षरशः खुनाची तयारी करायची म्हणून स्वतंत्र एक हत्यार देखील बनवून घेतलं होतं, ज्या हत्यारानं सपासप 17 ते 18 वार करून या मायलेकरांना निर्घुरपणानं संपवण्यात आलेलं होतं. पंढरपूरचे लोक हादरले होते. पोलिसांच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
पण प्रशांत डगळे यांनी हा तपास लावून पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. पंढरपुरात घडलेल्या या घटनेमुळे प्रशांत डगळे सारखा एखादा IPS अधिकारी पंढरपुरामध्ये शांतता व सुव्यवस्था कधीच बिघडू देऊ शकत नाही. त्यांच्या मनात आलं तर तो भल्या भल्यांचा देखील तो अधिकारी मुसक्या आवळू शकतो, याचा प्रत्यय पंढरपूरकरांना आला आहे. पंढरपूरच्या जनतेतून प्रशांत डगळे आणि तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेला धन्यवाद दिले जात आहेत. आता आरोपींना अटक झाली आहे. न्यायालयाने त्यांना 10 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल. आरोपींना शिक्षा होईल किंवा आरोपी सुटतील. मात्र पोलिसांच्या बद्दल उभारलेला प्रश्नचिन्ह IPS म्हणून या ठिकाणी आलेल्या प्रशांत डगळे यांनी पुसून टाकला आहे, हे मात्र नक्की.